नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे। याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे। मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो। चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते। त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते। कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो, असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे। मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे। याआधी श्री रुही आणि भेड़िया सिनेमाचा प्रवेश आहे। मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे। शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे। तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे। वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे। त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे। याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे। मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो। चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते। त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते। कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो, असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे। मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे। याआधी श्री रुही आणि भेड़िया सिनेमाचा प्रवेश आहे। मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे। शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे। तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे। वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे। त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे। याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे। मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे,
ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल
युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे
आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे,
ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री, रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री, रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे.
मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे.
त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक
प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल
युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे
आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे,
ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा 4था चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेडिया सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे, ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते, ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे.
मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे. मॅडक्स सुपरनॅचरल युनिव्हर्स मुंजा हा चौथा चित्रपट आहे. याआधी श्री रुही आणि भेड या सिनेमाचा प्रवेश आहे. मुंजामध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकात दिसत आहे. शिवाय चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर मुंजाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. वास्तविक जीवनात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्यांचे दिग्दर्शन करणे हा प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला आहे.
त्यामुळे मुंजा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा हा चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा अखेर रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. चित्रपटात मुंजा हे पात्र भारतातील भयपट सिनेमातील हे पहिले CGI म्हणजे कम्प्युटर जनरेटर इमेजिनरी पात्र आहे. याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आलेला आहे. मुंजा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक प्रकारचा भूत आहे ज्याचा मृत्यू त्याच्या मुंजानंतर म्हणजे उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होता होतो. चित्रपटात ही अशाच एका मुंजाची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा एका जिद्दी मुलापासून सुरू होते ज्याला मुलीशी लग्न करायचं असतं, पण त्याचा मृत्यू होतो आणि मुन्नी दुसऱ्याशी लग्न करते. त्यानंतर हा मुलगा मुंजा बनतो आणि खरी कहाणी सुरू होते. कुत्र्यालाही घाबरणारा बिट्टू मुंजाशी आणि त्याच्या कुटुंबासह तो मुंजापासून कसा सुटका करून घेतो असा थ्रिलर भयपट चित्रपट म्हणजे मुंजा आहे.